गुड मॉर्निंग फ्रॉम रत्नागिरी. आज तारीख 18. आम्ही निघालो गणपतीचं दर्शन घ्यायला. आज चतुर्थी असल्यामुळे गर्दी असणार म्हणून लवकरच निघालोय. किती वाजले आता? 7 वाजले. बाईक वगैरे लोड झाल्या पूर्ण. आता आम्ही निघालोय. तर आत्ता वाजले ती 8. आम्ही आहे गणपतीपुळेच्या बीचवर. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. इकडे मंदिर आहे या साईडला. आता बीचवर आहे आम्ही. बीचवर फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता आम्ही जाणार आहे आरेवारे बीचकडे. आरेवारे बीचचा रस्ता बघा तुम्ही. आणि दर्शन आम्हाला वाटलं, काल लोकल्सना पण विचारलेलं, ते म्हणले लवकर या, गर्दी वगैरे असेल. गर्दी असेल म्हणजे गर्दी असणार, पण काल रात्रीपेक्षा काहीच गर्दी नव्हती इथं. आणि रात्री मी शूट वगैरे काय नाही केलं. सकाळी शूट करायचं आणि आत काय अलाउड नाही फोटोज वगैरे क्लिक. मग आतलं काय दाखवणार नाही मी आणि नाही काढले फोटोज वगैरे. आणि बघू आता नाश्ता वगैरे करणार आणि जाणार आरेवारे बीचकडे. भेटू मग तुम्हाला. आरेवारे 6 किलोमीटर. ओके, तर आता आम्ही निघालोय गणपतीपुळेतनं आरेवारे बीचकडे. बघ मोर नाही, मुंगूस. मस्त रस्ता आहे. वातावरण पण आज एकदम अशी मस्त गारवा आहे, असा भारी वाटतंय. एकदम मस्त आहे की तुम्ही बघू शकता. कोस्टल रोड आहे. तर एक गोष्ट असं सांगायची होती की ब्लॉग तर काय असं नाहीत, पण मोठं ब्लॉगिंगचा जो सेटअप आहे ना, तो थोडा ऍडजस्ट करून घ्या. मला माहिती आहे एवढा काय असं सेटअप प्रॉपर नाही की एकदम चांगला अँगल वगैरे. असं त्रास होतो भरपूर करायला सेटअप. मला वाटलेलं की युनिकॉर्नपेक्षा ह्या गाडीला करायला सोपं पडेल. तसंच आहे. म्हणजे मी जसं बघतो तसं दिसत नाही ना, मग ती जरा असं वाटतं की का कोण बघेल व्हिडिओ. नारळाची झाडं वगैरे मस्त दिसतंय. टर्न भरपूर शार्प आहे. दिसतंय लागा. आतापर्यंत जेवढे बीचेस केले ना, त्यात एकाच बीचवर भरपूर गर्दी होती, आपल्या मेन मंदिराजवळच्या बीचवर. रस्ता आहे मस्त एकदम.
आता पोचलोय आरेवारे बीच. आय थिंक नाही ना, पुढं आहे ना, पुढं आहे ना. बघू शकता ट्रिप वगैरे. यो मेन चोटन इंस्टाग्राम वर फेमस आहे तो. बघू शकताय आरेवारे इंस्टाग्रामला. आय थिंक ह्योच स्पॉट आहे. ह्योच आहे. आता आम्ही पोचलोय आरेवारे बीच बसली. इथं झिप लाईन आहे. असं बघू आता कसं होतं. टेस्टिंग चालू आहे. असं आहे. मस्त आहे. आरेवारे झिपलाईन बस थांबलेलो आम्ही आता. तर ही इंडियाज फर्स्ट झिपलाईन आहे जी ओव्हर द सी आहे असं लिहिलंय तिथं. मला चांगलं वाटलं. म्हणजे मी पहिला पॉइंट तर भीती घालवण्यासाठी किंवा भीती मारण्यासाठी मी ते केलं, कारण की नाहीतर असं काय एवढंही नाही. म्हणजे हाईटचं काय नाही असं टेन्शन एवढं. ती भीती पहिली एक स्टार्टिंगला भीती असते फक्त ती, की जेव्हा आपल्याला पूर्ण ती सेफ्टी वगैरे लावत ना, हेल्मेट वगैरे, मग तिथं जे पहिला पॅच आहे ना तो भीतीदायक आहे. म्हणजे असं भीती मीन्स कसं सांगू मी, की घाबरल्या होतो थोडं येते. मग मी तो फील घेण्यासाठी फक्त म्हणलं. पण जसं त्यांनी रिलीज केलं ना, मला रिलीजच व्हायला ना सोडलं, हां तेच न कायच वाटलं नाही. मी व्हिडिओमध्ये पण बोललो की मी फक्त भीती मारण्यासाठी केलंय. असं काय नाही, तुम्ही पण करू शकता. तर आता आम्ही निघालो रत्नागिरी साईडला, मिरिया बीच म्हणून. ते 14 किलोमीटर आहे आरेवारे बीच बसणं. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो, ते एक जहाज आहे ती वाहून आल्या. त्याला इतिहास सांगतो मी. तिथे गेल्यावर झिपलाईन करू शकता, असं काय नाही. जर तुम्हाला भीती वाटत त्या नाही तर असं तसं तर झिपलाईन करू शकता. व्ह्यू पण दिसतो ठीकठाकच आहे. पण व्ह्यू म्हणजे कसं, आता तुम्ही कुठल्या डोंगरावरून आता आम्ही ते काल सनसेट बघितलं त्याच पद्धतीचं आहे. फक्त इथं आपण ऍक्शन बोलू शकतो ना. हा, ऍक्शन स्टेट मध्ये आपण म्हणजे ह्या साईडला जातो ना. असं वरती मी सगळ्यांच्या एक्सपिरियन्सवर आहे, ज्याला करायचं आहे तो करू शकतो. पण आता तुम्ही जर मग डोंगरावरून सनसेट असं पुढं समुद्र आहे, सेम तसंच होतं, काही फरक नाही. त्या मध्ये जेव्हा पोचलो ना तेव्हा समुद्र दिसतंय पूर्ण. ते एक ब्रिजवर उभं राहिल्यासारखं असं. म्हणजे नाव ठेवत नाही असं. माहिती सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एक्सपिरियन्स सगळ्यांचा डिफरंट आहे. कुणाला आवडतं कुणाला. मला आवडलं असं काही नाही मी म्हणणार. आता मी तर माझा ट्रू म्हणजे रिव्ह्यू देतो खरं. काय इथं फेक वगैरे करत नाही. जबरदस्तच केलंच पाहिजे सगळ्यांनी, नाहीतर असलं कुठं नाही की असलं काही नाही. जे आहे ते आहे. भीती मारण्यासाठी काही सुद्धा भीती वाटत नाही. ज्याला कोणाला भीती वाटते ना, पहिलं जे 20 सेकंदात जर घाबरला तो, मीन्स रिलीज केल्यावर नाही म्हणत मी, तिथे जेव्हा आपल्याला रेडी करतात ना, ते काय म्हणते सेफ्टीचे जॅकेट नाही दिलं आम्हाला, सेफ्टी गिअर्स पूर्ण ती करतात ना, हेल्मेट वगैरे काय 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 काय. मग तवा जी हार्टबीट होती ना अशी, म्हणजे काय कसं सगळं विचार मग ती चालू होती. असा रस्ता आहे हळू.
गाडी तिकडे लावल्या. तो तिकडे आहे, तो मिर्या बीच आहे. तिथनं असं चालत येऊन ते तर पोचतो मी, मग बोलतो तुमच्याशी. रस्ता काय रस्त्यावर आलो आम्ही. तिकडनं पण वाट आहे, इकडनं रस्ता माहीत नव्हतं. सगळ्यांकडे मॅप होता. कुठल्या साईडला आहे? मार्लेश्वर वगैरे इथं लिहिलंय ना काय तर. कुठं इथं काय लिहिलंय बघ की. कुठं राहिलं मार्लेश्वर? मग